तर आज मी बनवते वर्षभर टिकणारे काळे लाल न पडणारे असे पांढरे शुभ्र बटाटा वेफर्स। आता ह्यामध्ये मी तुरटीऐवजी एक खास जिन्नस घातलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये पुढे। तर हे बघा केवढे कुरकुरीत असे आपले बटाटा वेफर्स तयार होतात। तर सर्वात पहिले बटाटे इथे स्वच्छ आपल्याला सोलून असे धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याचे असे स्लाइस करून घ्यायचे। स्लाइस तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, उभे मोठे किंवा गोल आकारामध्ये केले तरी सुद्धा चालतील। तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही इथे वेफर्स पाडून घेऊ शकता। त्यानंतर वेफर्स आपल्याला स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्यातून काढून त्यातला पूर्ण स्टार्च काढल्याच्या नंतर आपल्याला हे गरम पाण्यामध्ये मीठ घालून छान असं मस्त उकळवून घ्यायचे। आणि तो सिक्रेट जिन्नस आहे तो व्हिडिओमध्ये पूर्ण आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर हे बघा आता सर्व वेफर्स मी इथे घातलेले आहेत। तर आता हे वेफर्स आपल्याला छान असं 9 ते 10 मिनिटाकरता 80% शिजवून घ्यायचे। तर हे बघा आता मी ते छान वेफर्स शिजवून घेतलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे वेफर्स शिजवून घ्यायचे। आता वेफर शिजवल्याच्या नंतर आपल्याला हे असे एका सुती कपड्यावर नाहीतर प्लास्टिकवरती एक एक करून असे सर्व फॅन खालीच वाळून घ्यायचे। याला उन्हाची काहीही गरज नसते। तर मी हे एक दिवस घरामध्येच फॅन खाली वाळून घेतले। तर हे बघा आपले केवढे मस्त आणि पांढरे शुभ्र कुरकुरीत असे वेफर्स तयार झाले, तुम्ही बघू शकता। इथे लगेच आपले वेफर्स तुटत आहेत। आता ते आपण तळून बघूयात। तर हे बघा केवढे मस्त असे आपले वेफर्स एकदम दुपटीने तिपटीने असे फुलत आहेत, तुम्ही बघू शकता। इथे केवढे पांढरे शुभ्र वेफर्स दिसत आहेत आणि वेफर्सचा आकार सुद्धा केवढा मोठा होतोय। तर बघा याची संपूर्ण रेसिपी स्वरूपाच किचनला जाऊन, त्याचबरोबर मी उन्हाळी वाळवणाच्या अजूनही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही तिकडे बघू शकता। तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।